जय संविधान जय भारत. मी संजय कांबळे, बहुजन प्रवाह न्यूज चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत करतो. मित्रांनो, आज पुणे जिल्हाधिकारी कार्यालयाजवळ मुस्लिम समाजाचा मोर्चा आलेला आहे आणि या मोर्चामध्ये त्यांचा विषय आहे, त्यांची मागणी आहे की विशालगडावरती जो मनुवाद्यांनी जो धुडगूस घातलेला आहे, हिंदुत्ववादी लोकांनी जो धुडगूस घातलेला आहे, मुस्लिम समाजाची घरे तोडण्यात आलेली आहेत, मशिदीवर हल्ला करण्यात आलेला आहे आणि या मुस्लिम समाजाने महाराष्ट्र सरकारचा मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री आणि पोलीस प्रशासनाचाही जाहीर निषेध केलेला आहे आणि त्यांनी छत्रपती संभाजी महाराज यांना त्वरित अटक करावी, यांच्यावरती गुन्हे दाखल करण्यात यावे. या सर्वांचे मास्टर माइंड छत्रपती संभाजी महाराज व महाराष्ट्राचे गृहमंत्री, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आहेत. यांच्यावरतीही तातडीने गुन्हे दाखल करण्यात यावेत अशी मुस्लिम समाजाची मागणी पुढे येत आहे आणि या मुस्लिम समाजाचे कार्यकर्ते या मोर्चाचं नेतृत्व करत आहेत आणि या मोर्चाचं निवेदन घेऊन माननीय जिल्हाधिकारी यांच्याकडे गेलेले आहेत, त्यांना निवेदन देण्यासाठी गेलेले आहेत. तर मित्रांनो, पाहत राहा बहुजन प्रवाह न्यूज चॅनल. जय भीम, जय संविधान, जय भारत. आजादी हमें चाहिए, आजादी हक हमारा, आजादी अरे जातिवाद से, आजादी अरे हुक्मशाही से, आजादी अरे मनुवाद से, आजादी अरे इंसाफ दो, इंसाफ दो. जिथले जे जिल्हाधिकारी आहेत त्यांना तुम्ही सस्पेंड करा, तिथले जे पोलीस अधीक्षक आहेत त्यांना तुम्ही सस्पेंड करा. जी कायदा सुव्यवस्थेची जबाबदारी तिथल्या जिल्हा प्रशासनावरती आणि पोलीस प्रशासनावरती आहे. तर तिथल्या पोलीस अधीक्षकांनी ड्युटी केली नाही तर छत्रपती शाहू महाराजांनी मुस्लिम समाजाचा उपयोग आहे, मुस्लिम समाजाचा उपयोग बोलो भाई, ऐसा मत करो, राजकारण मत करो, इधर बोलो काय के लिए आइले तुम लोग, बोलो. विषय काय? छत्रपती शाहू महाराजांनी विषय काय? आपला मुस्लिम समाजाचा वापर आहे, आपल्या मुस्लिम समाजाचा वापर न्यूज वाले खाली विषय घ्या, फक्त मुस्लिम समाजाचा केला आहे. घ्या, फक्त विषय घ्या, 5 मिनिटात बोलो. विषय काय? येणाऱ्या विधानसभेमध्ये आपल्याला आपली ताकद आपल्याला टाकून दिलेली आहे. महाविकास आघाडीने फक्त आहे. तर मी आपल्याला एवढंच सांगू इच्छितो की आपला माननीय जिल्हाधिकारी इधर देखने का अटक झाली पाहिजे. ओके, जय उनको थोड़ा पीछे आ जाओ. आवाज बंद करो, अंदर आ जाओ पहले. नीचे नीचे पकड़ो, गिर जाएंगे.
विषय घ्या फक्त आज 4 ते 5 लोक मॅडम हा 5 मिनिटं घ्या विषय विषय घ्या फक्त गजापुर को इंसाफ दो, इंसाफ दो, इंसाफ दो, गजापुर को इंसाफ दो, इंसाफ दो, इंसाफ दो, गजापुर को इंसाफ दो, इंसाफ दो, गजापुर को इंसाफ दो, गजापुर को इंसाफ दो। बस विषय लो खाली आज काय विषय काय सांगा फक्त निवेदन देऊन या चला निवेदन देऊन टाका हा बोला विशालगड व दादापूर जिल्हा कोल्हापूर येथे काही जातीवादी लोकांनी मुस्लिम धार्मिक स्थळ असलेले दर्गा मस्जिद तसेच निष्पाप समाजाच्या लोकांवर भ्याड हल्ला केलेला आहे। या हल्ल्यामध्ये दर्गा मस्जिद तसेच मुस्लिम लोकांचे घरे दुकानाचे अतोनात नुकसान झालेले आहे। आम्ही सर्व निषेध करतो। ही कृती करणारे भ्याड हल्लाखोर यांचा धिक्कार असो। विशालगडावर बेकायदेशीर अतिक्रमण वैध चुकीच्या गोष्टीचा आमचा अजिबात प्रतिभा नाही। विशालगड येथे हजरत मलिक रहमान दर्गा हे सर्व धर्म लोकांचे हजरत मलिक रहमान बाबा दर्गा हिंदू मुस्लिम भाविकांचे निसर्ग भक्तीचे आहे। येथील दर्गा ही हिंदू मुस्लिम ऐक्याचे प्रतीक आहे। म्हणून संपूर्ण देशात प्रसिद्ध असलेले गडावरील काही घरे दुकाने यांचे अतिक्रमण उच्च न्यायालयाने प्रलंबित असताना ते काढण्यासाठी माननीय उच्च न्यायालयाची स्थगिती दिली असताना माजी खासदार छत्रपती संभाजी महाराज रवींद्र पडवळकर बंडा सोळंके यांनी चितवणीकर दिलेल्यामुळे जातीवादी तरुणांनी एकत्र येऊन विशालगडावरील पवित्र दर्गा दगडफेक केली व हे वाईट कृत्य करून ते गप्प बसले नाही। दंगाखोरांनी विशालगडावरून परतताना शेजारील गजापूर या गावामध्ये मस्जिद तसेच मुस्लिम लोकांचे घर दुकानं भ्याड हल्ला केला। या हल्ल्यामध्ये स्थानिक मुस्लिम लोक गंभीररित्या जखमी झाले आहे व लूटपाट केली गेलेली आहे। त्याचप्रमाणे त्यांचे कधी न भरून येणारे मोठे आर्थिक नुकसान झालेले आहे। हे कृत्य अत्यंत निंदनीय व बेकायदेशीर आहे। या महाराष्ट्रात फक्त मुस्लिम नाही तर हजरत मलिक रहमान बाबांच्या दर्ग्याची भक्ती असलेले सर्व भक्तांचे धार्मिक भावना दुखावले गेलेले आहेत। मागील देखील पवित्र दर्ग्यावरील छोटे तोफचे दृश्य यंत्रणे फटाक्याचे बॉम्ब फोडून हल्ला करण्याचा प्रयत्न सांगलीचे माजी आमदार नितीन शिंदे यांच्या नेतृत्वाखाली काही जातीवादी तरुणांनी केला होता। गेल्या रविवारी दुर्दैवी घटना घडण्यापूर्वी 8 दिवसापूर्वी 8 जुलै 2024 रोजी माजी आमदार नितीन शिंदे यांच्या नेतृत्वाखाली विशालगडावर महाआरतीचं नियोजन करण्यात आले होते। त्यावेळी देखील येथे उपस्थित लोकांनी येथे दर्ग्याचे इस्लामिक धार्मिक तसेच गडावली स्थानिक रहिवाशांविरुद्ध भडकाऊ भाषण देऊन एक प्रकारची चितवणीखोर देण्याचं काम केलं होतं। जातीवादी हल्लाखोरांनी अशा चितवणी हल्ल्याचे प्रेरणा मिळाली आहे। त्यामुळे माजी आमदार नितीन शिंदे या हल्ल्यात जबाबदार धरून त्यांच्यावर देखील कायदेशीर कारवाई करावी। यापूर्वी दर्ग्यात हल्ला व मारती माजी खासदार छत्रपती संभाजी महाराज यांनी त्यांचे समर्थक 14 जुलै 2024 रोजी विशालगड येथे येण्याचे केलेले आवाहन। यामुळे विशालगड परिसरात जातीवादी लोकांकडून अशा प्रकारचे हल्ले होऊ शकतात या पूर्वकल्पना असताना देखील कोल्हापूर पोलीस दलाचे अत्यंत निष्काळजीपणाने हे प्रकरण हाताळले। पूर्वनियोजित हल्ला घडला त्यामुळे या निष्काळजीपणाला जबाबदार असणाऱ्या जिल्हाधिकारी पोलीस अधिकारी यांची चौकशी होऊन त्यांच्यावर कायदेशीर कारवाई झाली पाहिजे। माजी खासदार छत्रपती संभाजी महाराज हे धर्मनिरपेक्षतेचे पुरस्कृत करणारे राजश्री शाहू महाराजांचे वारसदार मानले जातात। परंतु त्यांनी शाहू महाराजांच्या विचाराचं स्मरण झाले आहे। ही गोष्ट दुर्दैवी आहे। शासनाने जमावबंदीचा आदेश लागू केलेला असताना बेकायदेशीर जमाव जमून त्याचप्रमाणे त्या जमावाला चितवणी देणे असे बेकायदेशीर कृत्य त्यांच्याकडून घडले आहे। त्यामुळे छत्रपती संभाजी महाराज यांच्याकडे यापूर्वी कोणतेही पद ते कोणत्या घराशी संबंध आहे याचा विचार न करता त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात यावी। भारत हा संविधानानुसार व कायद्यानुसार चालणारा धर्मनिरपेक्ष देश आहे। येथे कायद्यापुढे सर्वजण
समान आहे। तसेच या हल्ल्यात जे अज्ञात दंगेखोर सामील होते ते रवींद्र पडवळकर, बंडा साळुंखे नामक गुन्हेगार यांच्यावर देखील कडक कारवाई करण्यात यावी। त्याचप्रमाणे या प्रकरणाची गंभीर दखल घेऊन त्याची सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश मार्फत चौकशी करण्यात यावी। कारण राज्यात मुख्यमंत्री, गृहमंत्री, सत्तेत असलेले आमदार, खासदार हे नेहमीच मुस्लिम समुदायाच्या विरोधात भडकाऊ भाषण करत आहेत व अशा घटना महाराष्ट्रात झपाट्याने वाढत आहेत। या सर्व घटनेचा सुनियोजित आहे। राज्यातील अल्पसंख्याक समुदायाची सुरक्षेची जबाबदारी राज्य सरकार गंभीर नाही, तरी आपण या सर्व घटना क्रमांकावर गंभीरपूर्वक विचार करून खालील आमच्या मागण्या, संविधानिक मागण्या मान्य करून कारवाई करायला अशी अपेक्षा करतो। मागणी 1, यातील आरोपींवर UAP कायद्याअंतर्गत हल्ला करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात यावी। संबंधित निष्क्रिय जिल्हा अधिकारी, पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांना तात्कालिक निलंबित करण्यात यावे। झालेल्या हल्ल्यात नुकसान झालेले धार्मिक स्थळ, मुस्लिम समाजाचे घरे, मालमत्ता शासनाने नुकसान भरपाई देण्यात यावी। हल्ल्यामध्ये जखमी झालेले प्रत्येक व्यक्तीला 5 लाखाची सरकारतर्फे मदत देण्यात यावी। मुस्लिम समाजाच्या संरक्षणासाठी कायदे तत्काळ विशेष अधिवेशन बोलून तत्काळ कारवाई करण्यात यावे। या सर्व घटनेची सखोल चौकशी माननीय न्यायालयाचे निवृत्त न्यायाधीश यांच्या मार्फत करण्यात यावी। ये हमारे डिमांड है और ये हमारे डिमांड कलेक्टर थ्रू चीफ जस्टिस ऑफ इंडिया, राष्ट्रपति, पंतप्रधान, मुख्यमंत्री, राज्यपाल इनको दे रहे। अगर इस पे उन्होंने कुछ कार्रवाई नहीं करे तो यही डॉक्यूमेंट लेके हम हाई कोर्ट में याचिका दाखिल करने वाले कि ये सरकार, ये प्रशासन हमारे सवालों पे गंभीर नहीं है, इसमें न्यायालय ने हस्तक्षेप करे और न्यायालय के बोलो। आज ज्या महाराष्ट्रामध्ये जी घटना घडलेली आहे ते अत्यंत म्हणजे चुकीची घटना आहे आणि घटना घडवणाऱ्यांनी ज्या पद्धतीने घटना घडवली आहे त्यांनी आत्ता ताबडतोब घडवली नसून आज गेले 1.5 ते 2 वर्षापासून त्यांचा प्रयत्न होता आणि ह्या घटना घडवण्याच्या मागं सर्वात मुख्य आरोपी जे आहेत ते आहेत छत्रपती संभाजीराजे, जे कोल्हापूर आहे ते शाहू महाराज राजांचे पुत्र आहेत। आता आम्हाला सोडचे वाटायला लागलं की खरंनी हा शाहू महाराजाचे वंश आहेत का? ते जे कार्य त्यांनी केले हे एकदम चुकीचं कार्य केलेले आणि ह्याच्या मागे यांना सपोर्ट करणारे आमचे महाराष्ट्रामधले भाजपचे आमदार नितेश राणे हे यांचा त्यांना मोठा पाठिंबा असून आणि नितेश राणेची काय व्यवस्था आहे आम्हाला काय समजत नाही। सरकार त्याच्या पाठीचे, प्रशासन त्याच्या पाठीचे किती गंभीरपणाने हे सुद्धा आम्हाला माहीत नसतो। हे माणूस उघड सांगतोय, कालच लोकमतच्या बातमीमध्ये त्यांनी बाईट दिलेली आहे ते आम्ही हात जोडतोय, जर कुणी ऐकलं नाही तर हात तोडायची ताकद ठेवतोय, जर तसंही ऐकलं नाही तर आम्ही तलवार हातीत घेतो। पण मी नितेश राणेंना हात चितवणी देतो ते एक लक्षात ठेव, नेपाळे तुला हे माहीत नाही, आम्ही पण काय बांगड्या घातलेले नाही, आम्हाला विनाकारण लाठी हातात घेण्यासाठी मजबूर करू नको, तू लई बोलतोस। आणि मी प्रशासनाला हा सांगतो की प्रशासन काय डोळे झाकून आहेत, त्याच्यावर त्यांनी प्रशासनाने त्याला अरेस्ट का केली नाही? एखाद्या साधारण माणसानी जर तुम्ही लाठी किंवा चाकू छुरीची गोष्ट केली तर प्रशासन पटकन त्याला अरेस्ट करून तुरुंगात टाकते का? कायदा सर्वांसाठी एकत्र नाही का? त्याच्यासाठी वेगळा कायदा आहे का? त्याला प्रशासनाने आतापर्यंत अरेस्ट का केली नाही? प्रशासनाने त्याला अरेस्ट करून तुरुंगात टाकावं आणि जे साधारण माणसाबरोबर व्यवहार करतात तेच व्यवहार त्याच्याबरोबर करावं, तर
प्रशासनाने केली तर बाकीचे इतर नाचके कांदे ते मार्गाला येतील आणि सुधारतील. आज राष्ट्रामध्ये या देशामध्ये जर हा जातीवाद संपवायचा असेल तर प्रशासनाने आपले डोळे उघडायला पाहिजे आणि सर्वांना सारखा कायद्याप्रमाणे त्यांना शिक्षा दिली पाहिजे. पण प्रशासन ते न करता, प्रशासन तसा न करता काही समाजकंटांना मोकळा सोडते आणि जे गोरगरीब असतात त्यांना तुरुंगात टाकतात. हा प्रशासनाची घोर चूक आहे. म्हणून मी प्रशासनाला निवेदन करतो, विनंती करतो की प्रशासनाने आपले डोळे उघडावं आणि कोण खरा आरोपी आहे त्याच्याकडे लक्ष घालावं आणि त्यांना शिक्षा द्यावी. आता कालचीच गोष्ट मी सांगतो, आम्ही इथं परमिशन घ्यायला आलो. आजच्या धरणं आंदोलनासाठी परमिशन घ्यायला आले असताना आम्हाला 5 लोकांचे नाव, त्यांचे मोबाईल नंबर आणि त्यांचे ओळख आम्हाला मागवली. जेव्हा आम्हाला परमिशन भेटलंय तर काय विशालवर गडवर येणाऱ्या लोकांची एवढी पूर्तता झाली होती का? इतके लोक जे संख्येने आले त्यांची पूर्तता केली होती का? हा कायद्याची पूर्तता विशालगड प्रशासनाने नागरिकांना जाहीर दाखवावं आमची हेच विनंती आहे. आणि जे लोक असा परत हत्यार हातात उचलण्याची गोष्ट करत असेल मग ते आमदार असो, खासदार असो किंवा संसदमधला असो किंवा प्राईम मिनिस्टर असो, आम्ही त्याला आता सोडणार नाही आणि आम्ही आता जागा झालो आहे. आज जो घटना विशालगढ़ पे जो घटना हुई है, कुछ जातिवादी लोग, कुछ देश में आतंक फैलाने वाले लोग, इन लोगों ने मस्जिद पे हमला किया, जबकि वो मस्जिद 200 साल पुरानी है और शिवाजी महाराज के नाम पे जिस तरीके से ये कट का रास्ता हो रहा है, जबकि शिवाजी महाराज ने कई मस्जिदें बांधने के लिए पैसा दिया है, चंदा दिया है और उन्होंने उनके खजाने से प्रतापगढ़ पे खुद शिवाजी महाराज ने मस्जिद बांधी है और शिवाजी महाराज के साथ में कई मुस्लिम अंगरक्षक थे, कई प्रमुख पदाधिकारी मुस्लिम थे. शिवाजी महाराज ने कभी भी जातिवाद नहीं किया. लेकिन ये आजकल के जो लोग हैं जो अपने आप को धर्म के ठेकेदार मानते हैं, इन लोगों ने शिवाजी महाराज का नाम बदनाम करने के लिए, हिंदुत्व के नाम बदनाम करने के लिए ऐसे कट कारस्तान कर रहे हैं जिससे देश का और इस देश का संविधान और इस देश की शांतता खत्म हो जाए. हम देश को मानने वाले लोग हैं, संविधान को मानने वाले लोग हैं. इसलिए हम आज ये ऐलान करते हैं कि जो भी ऐसा गलत काम करेगा हम उसको कभी भी छोड़ेंगे नहीं. और ऐसे जो लोग हैं जो इस देश में शांतता भंग करने का काम कर रहे हैं, इस देश के संविधान को खत्म करने का काम कर रहे हैं, हम इनके विरोध में